सद्भक्तांच्या उपस्थितीनं सहभागानं आणि आशीर्वादानं देवी मातेच्या कृपाशीर्वादानं घडत असलेला हा नाम सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आदिशक्ती तुळजाभवानी मातेच्या 22वा वर्धापन निमित्ताच्या निमित्तानं हा मातेचा उत्सव आपण सर्वजण साजरे करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या पूर्णपणे ज्यांच्या दर्शन आशीर्वाद आणि ज्यांच्या वचनामृतातून आपल्याला आशीर्वाद प्राप्त गेली 8 दिवस श्रीमद देवी भागवत कथा सांगून आपल्याला देवी मातेचा हा परमार्थाचा आशीर्वाद प्राप्त करून देणारे हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय डॉक्टर शिल्पा दीदी आणि अशा सर्व श्रीमद देवी भागवताच्या अखंड हरिनाम उत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वजण देवी भक्त मातेचा हा महोत्सव वर्धापन महोत्सव साजरा करत आहोत आणि हा महोत्सव साजरा करून देवीचे आशीर्वाद उत्सवाच्या माध्यमाच्या द्वारे गेली 22 वर्ष आपल्याला सर्वांना प्राप्त होते आहे आणि हा देवी मातेचा उत्सव साजरा करून ज्यांच्या अथक परिश्रमातून संयोजन नियोजनाच्या माध्यमातून हा उत्सव साजरा होतो आहे आणि आपल्याला सर्वांना गेली 22 वर्ष या धर्म मंडपामध्ये देवीच्या महोत्सवामध्ये सहभागी होऊन देवीच्या दरबारामध्ये सहभागी होऊन हा देवीचा फार मोठा कृपाशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो करून देणारे देवीचे सर्व ट्रस्टी आहेत या सर्वांनी मला केलेली ही आज्ञा विठ्ठला पालन म्हणून उभा आहे सांगण व शिकवण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी मी कीर्तन किंवा प्रवचनकार वक्ता नाही सेविके करावे संगीत लिखाम या न्यायाने मी या ठिकाणी उभा आहे आणि हा परिसरच अनेक सौर संत महंत साधू सद्गुरूंचा परिसर आहे वारकरी सम्राट अधोजीवन नगरनारायण महाराज स्वामी महाराज भगवानभाऊ वामनभाऊ भिंसर माऊली महाराज अशा अलौकिक संतांचं या परिसरावर असलेलं प्रेम या परिसराचं या सर्व साधूवरचं प्रेम आणि या संत मालिकेमध्ये थोर संत माऊली महाराजांचे परिसर आपल्या सर्वावरचं प्रेम आहे आणि या प्रेमाच्या ऋणानुबंधाच्या नात्यानुसार मलाही या संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं या महोत्सवामध्ये सहभागी होऊन देवी मातेचा कृपाशीर्वाद माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे त्याचं सर्व श्रेय या सर्व संत महात्म्यांना आहे म्हणून या ठिकाणी देवी मातेचे मी कृपाशीर्वाद घेण्यासाठी निमित्त मात्र उभा आहे विठ्ठला हे काल्याचं कीर्तन आहे प्रसादाची वेळ झालेली आहे देवी मातेचा आत्ताच आपण आरती केलेली आहे आणि प्रसादाची वेळ आपली सर्वांची झालेली आहे तरी पण आपल्याला आवडेल म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने आणि मला जिथपर्यंत धावत्या वेगामध्ये सेवा अर्पण करते तिथपर्यंत माझा प्रयत्न असणार आहे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबरायचा काला प्रसंगातील अभंग आहे अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये मी विचार मांडत असतो ते विचार असे आहेत हे जगत जे जीवानं भरलेलं आहे त्या प्रत्येक जीवाचा आज प्रयत्न फक्त सुख मिळवण्यासाठी आहे आज तुमचा आमचा सर्वांचा प्रयत्न कशासाठी चालू आहे तर आज सर्वांचा प्रयत्न सुख मिळवण्यासाठी आहे आणि सर्वांचा प्रयत्न सुख मिळवण्यासाठी असल्यामुळेच तुम्ही आम्ही केलेली वैयक्तिक भौतिक प्रगती जीवनामधली समाजाने केलेली भौतिक प्रगती जगाने केलेली भौतिक प्रगती हा त्याचा भाग आहे आणि या भौतिक प्रगतीची आपल्याला सर्वांना गरज आहे कारण जीवनावश्यक वस्तू समाजाला मूलभूत गोष्टी जे मिळतात त्या भौतिक प्रगतीतून मिळत असतात अन्न असेल वस्त्र असेल निवारा असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या सगळ्या भौतिक प्रगतीतून तुम्हाला प्राप्त होत असतात आणि म्हणून आपण भौतिक प्रगतीचं स्वागत केलं पाहिजे सर्वांचा प्रयत्न असायला हवा सर्व क्षेत्रातली भौतिक प्रगती तुम्हाला सर्वांना गरजेची आहे आणि ज्या मूलभूत गोष्टीची प्राप्ती या भौतिक प्रगतीतून होते त्या भौतिक प्रगतीमध्ये सर्वांना अत्यावश्यक असलेल्या गरजेची असलेली वस्तूची कोणती असेल तर ते आहे धन आणि म्हणून आपण धनाचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे आज सर्वांचा प्रयत्न धन हे अंगे म्हणून आलेला अनुभव आले अंगात ते या जगात येत असे जगाला अनुभव देणारा संत महात्मा प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा भेटावा नवे कळावा विठ्ठला आज जगामध्ये आदराला स्थान प्राप्त झालं या भारत देशाचं त्याचं कारण भारतानं केलेली अणुतंत्रज्ञान आर्थिक समृद्धी आहे पण त्याही पेक्षा या संत महात्म्यांनी भारत देशाला लाभलेली भारतीय संस्कृतीचे विचार शांतीचे विचार